उद्यापासून रखरखते उन्हामध्ये उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक, जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेणार। जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट, स्वतःला त्रास करून घेत असल्या जरांगेंना ताब्यात घ्या, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। तर जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचाही आरोप। जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वादावादी। विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून शाब्दिक चकमक। तर काम कसं चालतं याचा दाखला देत भुजबळ संतापले। पक्षातनं यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार, सूत्रांची माहिती। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशकात ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग। तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ। मुंबईमध्ये रिक्षाचा प्रवास आता ₹1.30 महागण्याची शक्यता। सीएनजीचे दर ₹3 वाढल्यास रिक्षाचं भाडं आता ₹18.42, तर मीटर रिक्षा ₹27.43वर जाणार। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागात 48 तासांमध्ये 8 जणांचा मृत्यू। विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती। तर दापोडी पोलिसांकडून याचा तपास सुरू। 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार। विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येणार। राज्यभरात जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी। आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये आज गुजरात विरुद्ध राजस्थान सामना। तर न्यू चंदीगडमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगणार। विजय संघ फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार।